अगदी बाहेर स्टॉलवर मिळतात तसे किंवा आपण रेस्टॉरंटला खातो तसे ही नूडल्स कसे बनवायचे तेही घरच्या घरी ते आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण सोप्या पद्धतीने नूडल्स रेसिपी बघणार आहोत, तीही अगदी झटपट। तर मी इथं नूडल्स घेतले, 2 लिटर पाणी ठेवले, पाण्यात घालायचे थोडंसं तेल जेणेकरून हे चिकट होत नाही, आणि थोडं मीठ घातले। नूडल्स खूप तोडायचे नाही, अगदी अलगद मी हे वेगळे करून घेतले जेणेकरून याचा भुगा होणार नाही। पाण्याला छान उकळी आली की आपल्याला ही नूडल्स यात घालून घ्यायचे। गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे। बनायला अगदी झटपट होतात हे नूडल्स, तर फुल फ्लेमवर आपल्याला हे नूडल्स शिजवून घ्यायचे। चेक करूया। तर तुम्ही इथं बघू शकता नूडल्स छान शिजले आहेत, बोटाने व्यवस्थित चेपले जात आहेत। आता हे चाळणीने निथळून घेऊया। जसे नूडल्स निथळले तसं मी याच्यावर आता गार पाणी ओतणार आहे। गार पाणी ओतलं की हे चिकट होत नाहीत, अगदी सुटसुटीत होतात नूडल्स। हे नूडल्स कसे बनवायचे आणि कशात बनवायचे हेही खूप महत्त्वाचं आहे। तर मी इथं स्टीलची कढई वापरते आहे, पण या रेसिपीला तुम्ही लोखंडी कढई वापराल तर अतिउत्तम। बारीक कट केलेला लसूण घातला 1 चमचा, 2 कांदे उभे चिरून घातलेत अशा पद्धतीने। लोखंडी कढईमुळे काय होतं, याला अगदी स्मोकी फ्लेवर येतो, जसे तुम्ही मार्केटचे खातात, म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट किंवा बाहेर स्टॉलवर असलेले। आता बघा, 1 गाजर आणि 2 शिमला मिरची उभ्या कट करून घेतल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला यात घालून घ्यायच्या आहेत। भाज्या अशा खूप शिजवायच्या नाहीत, अगदी 1-1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आधी कांदा घातला, नंतर गाजर शिमला मिरची घातली, आणि आता टोमॅटो आणि कोबी घातला आहे। अगदी 2 मिनटं आपल्याला फुल फ्लेमवर या भाज्या परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्यातला क्रंच जाणार नाही। आता घातली आहे आलं लसूण पेस्ट 1 चमचा, पाव चमचा मीठ घातलं आहे, कारण जे आपण सॉसेस घालू त्यात खारटपणा असतो। पाव चमचा मिरची पावडर घातली आहे, कारण सॉसमध्ये सुद्धा तिखटपणा आहे। आता हे 2 ते 3 मिनटं आपल्याला फुल फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून भाज्या मऊ होणार नाहीत। आता तुम्ही इथं बघू शकता गार पाणी ओतल्यामुळे हे नूडल्स अगदी सुटसुटीत असे झाले। आता या भाज्यांमध्ये नूडल्स घालून घेऊया। गॅसची फ्लेम लो केली आहे। 2 चमचे रेड चिल्ली सॉस घातला आहे, 2 चमचे ग्रीन चिल्ली सॉस घातला आहे, आणि 3 चमचे मी इथं सोया सॉस घातला आहे। सोया सॉसमुळे यातला फ्लेवर येतो खूप छान असा। आता हे व्यवस्थित 1 चमचाने उलटण्याने मिक्स करून घेतले, आणि पाव चमचा मी यात मिरपूड घातली आहे, जी की खूप छान लागते टेस्टला। तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला छानसा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी तुम्ही शक्यतो लोखंडी कढई वापरा, पण मी स्टीलची वापरली। तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपले बाहेर मिळतात तसे रेस्टॉरंटसारखे किंवा स्टॉलवर मिळतात तसे नूडल्स किंवा चाऊमिन तयार झालेत। वरून बारीक कट केलेली कांद्याची पात आणि कोबी घालायचा आहे। अगदी खाण्यासाठी रेडी आहेत आपले नूडल्स। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।